तर नमस्कार मित्रांनो, आपण एक चर्चा करणार आहोत की भूत असतात का. आता आपण जे ऐकतो मित्रांनो, कुठं हालचाल होते तर कुठं काही आपण स्मशानभूमीमध्ये पाहतो मित्रांनो. कोण म्हणतंय मी कुठून आपल्याला हाक आलेले आहे, कोण म्हणते मला काही समजलं नाही, कोण म्हणते मला कोणतं अंधार दिसलं मला, तर कोण म्हणते मला की कुठं हाका आल्यासारखं वाटलं, कोण म्हणते मला कोण बोलवल्यासारखं वाटलं, तू कोण म्हणते मला पांढऱ्या साडीवर कोण दिसलं मला, तर कोण म्हणतंय कब्रिस्तानमध्ये जाताना काहीतरी दिसलं मला, तर कब्रिस्तानमध्ये कोण येताना दिसलं, तर कोण मला धरल्यासारखं वाटलं, तर कोण म्हणते मला स्वप्न पडतात, कोण म्हणते कोण आवाज दिल्यासारखं वाटतं. तर मित्रांनो, हे काय असतं मित्रांनो, ह्याच्यामध्ये आता कोणत्या गोष्टी तुम्ही खरं पकडणार. आज जे काही आपल्याला पाहायला भेटेल मित्रांनो, ते चर्चा चालू मित्रांनो, हॉरर स्टोरी नाही आहे, तर ही आपली चर्चा आहे एक प्रकारची, की आपण ज्या हॉरर स्टोरी जे बनतो मित्रांनो, त्याच्यावर आपण चर्चा करतो मित्रांनो. आज प्रत्येक माणूस प्रत्येक वेगळाच आपल्या तव्याने, प्रत्येक माणूस आपापल्या समाजाचा प्रत्येक माणूस तांत्रिक वेगळाच असतो मित्रांनो. हां, आणि महाराज वेगळाच असतो आणि पीर बाबा वेगळाच असतो. म्हणजे कसं जसं भूत काढण्याचं जसं उद्देश आपापल्या ह्याच्यानं तो त्याच्या ह्यांच्या तंत्रमंत्रानं, किंवा कोण महाराजाच्या तंत्रमंत्रानं, किंवा कोण ख्रिश्चन देवाचं त्याच्यात, तसं आपल्या पद्धतीने आपलं भूत बाहेर म्हणजे खेळण्याची क्षमता काढायची म्हणतो त्याच्या पद्धतीने तो काढता मित्रांनो. बरोबर, ओके. ही आपली एक सांगायची पद्धत आहे मित्रांनो, त्याच्या पद्धतीने आपापलं कार्य करत आहे. भूत पिशाच जे काही काढतो त्याच्या ह्याच्यानं कोण तांत्रिकनं काढतो, कोण पीर बाबा काढतो, तर कोण महाराज काढतो. भूत पळवायचं काम जे असते ह्यांच्या हात पूर्णपणे दिलं, पूर्ण काय माहिती आपण सांगतो. तर मित्रांनो, आता विषय येतो, आता मेन हे विषय आता आपण बोलू मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये आता लोकांची क्षमता काय आहे बाबा, आता एवढं आपण ऐकलं मित्रांनो, सायन्समध्ये काम जाते खरं आहे का, तर हे एक आज लोक नसून देखील मानतात मित्रांनो की आहे एक विषयावर चर्चा आहे मित्रांनो त्याच्यामध्ये, की लोकांची भावना अजून की आहे या नाही, ह्या दोन गोष्टी विचारतात मित्रांनो. आहे तर कोण पाहिले का, कोण म्हणतो मित्रांनो, तू कोण म्हणतंय तुम्ही स्वतः कुठं पाहिलं, मेन विचारतो मित्रांनो तू कोण, तर मी तर स्वतः मी सांगतो मित्रांनो, मी तर आज पण कुठं पाहिलं नाही मित्रांनो. माया त्याचा जन्म बरं मित्रांनो, मी सांगतो मी तू आता पण कुठे पाहिलं नाही. मी स्वतः माझ्याबद्दल बोलायला बरं मित्रांनो, मी स्वतः कधीही कुठेही भूत प्रेत काही पाहिलं नाही मित्रांनो. मी सांगलो, कारण की मी स्वतः व्हिडिओ बनवणारा, हॉरर स्टोरी बनवणारा माणूस, मी कुठेही तसली वस्तू भूत बीत हे जे नावाचं आहे कुठे पाहिलं नाही. कारण की आपल्याला जर माहीत असलं, मला जर माहीत असलं तर मी म्हटलं समजा हा भूत आहे असं सांगू शकता तुम्ही 100% मित्रांनो. तुम्ही पहिलेच नाही तर मी म्हणणार कसं मित्रांनो भूत आहेच म्हणून. तर हे का असं मित्रांनो, कोणाचं सांगायचं कोण काय म्हणते मित्रांनो, तर आता मी दुसरं सांगतो, दुसरं जे चर्चा करतं जे बोलत त्याच्याबद्दल. कोण म्हणतं निगेटिव्ह एनर्जी आहे, कोण म्हणतं काय तर कोणते उदाहरण, कोण काय म्हणतं कोण केलेलं असते, कोण काही, कोण म्हणतं कोण लिंबून तोरून मारलं आहे, कोण म्हणते काहीतरी करणंच केलं आहे, कोण म्हणतं काहीतरी कोण भाऊला कोण ठेवलं त्याच्याबद्दल काहीतरी केलं आहे. तर मित्रांनो, प्रत्येकाचं वेगवेगळं सांगायची पद्धत आपण भेटली. टीव्हीवर बघून सांगतो म्हणतो, टीव्हीवर आपल्याला दाखवलं जाते की असं केलं जातं, तसं केलं जाते, ते भाऊला असं केली तसं होतं, हात वाकडे हात पोते तसं केली तसं होतं. तर प्रत्येकाचा विचार त्याचा विचार आणि त्याच्यात सांगत आहे मित्रांनो. तर ज्याला ही अद्भुत शक्ती जे ज्ञान आहे मित्रांनो, त्याला ज्याच्यापर्यंत आहे ते तू सांगू शकतो की बाबा काय मित्रांनो. कारण की जीवन जे आहे मित्रांनो, जसं चाललंय तसं आपण बघतच लागलो मित्रांनो. प्रत्येक माणूस आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे, कारण की त्याला माहीत आहे की जे माणसाला आपण जे सकाळी गेलो तर संध्याकाळून आपली खाय प्यायची व्यवस्था करायची आपल्याला, त्या माणसाला काही दिसत नाही मित्रांनो. त्या अन्नासमोर तो व्यस्त असतो की आपल्या अन्नामध्ये काय ना काही रातची रोजी कशी कमवायची. आता ह्या कामाकडे लोकांचं लक्ष आहे, जे कामाचा माणूस असतो, जे समजा जे सण काही घडलं मित्रांनो, उदाहरण बरं, आता मी म्हणणार 100% की कोणा सण घडलंय का काय झालंय तर मी काही सांगणार नाही तुम्हाला, पण जे सण खरंच काही घडलेलं आहे असं काही की ते त्यालाच माहीत असेल मित्रांनो. जे सण काही जर पाण्यात झालं, किंवा कोणा काही दिसलं, या कोणासाठी काही हानी झाली, या कोण काही एक्सपायर झालं, तर अशा काही गोष्टी जे अद्भुत असतात मित्रांनो, ते काही चमत्कार जे काही हॉरर स्टोरी म्हणा, किंवा कुठं काही भूतप्रेत म्हणा, आत्मा म्हणा, जे सण जे काही घडले मित्रांनो तर त्यालाच माहीत मित्रांनो. कारण की जी गोष्ट आहे ज्याला माहीत आहे ते त्यांना सांगू शकतो, त्याचा अनुभव त्यांना सांगू शकतो मित्रांनो. कारण की आपल्यासमोर कोणता अनुभव नाही आपण मित्रांनो. कारण की आज आपण मी भेटलो मित्रांनो, मी म्हणतो दफनभूमी भेटली मी, किंवा हे भेटलो मित्रांनो मी गलताना एक विहीर भेटली मित्रांनो. त्यामुळे मी हकीकतमध्ये मी स्वतः कुठेही पाहिलं नाही मित्रांनो. कारण की कसं असते, जीवनामध्ये जे माणूस पाहतो मित्रांनो, तो त्याला झोप त्याची गायपासून होते मित्रांनो. कारण की ते क्षण त्याला भीव घालतात त्याला, की
माणसाला ते भीती जी असते मित्रांनो, जगण्याची इच्छा त्याची चकमकते मित्रांनो. कारण की हॉरर स्टोरीमध्ये जे किंवा हॉरर स्टोरी घडले मित्रांनो, तो माणूस आदमारा होतो मित्रांनो. त्याचं जगण्याची क्षमताच खतम झाली असते. कारण की त्याच्या हालातीमध्ये असतो मित्रांनो, तो न बोलण्याच्या, न सांगण्याच्या, काय ऐकण्याच्या मित्रांनो. कारण की लास्ट एक पाहणं म्हणजे लास्ट स्टेज झाली मित्रांनो त्याची, समजा मित्रांनो. कारण की आणि हॉरर स्टोरी जी असते मित्रांनो, त्याचं काही ना काही कुठं ना कुठचा ते असतो, त्याच्या मागे त्याचा काय उद्देश असतो. आणि ते जे संघडा आहेत त्याच्याच पाठीमागे त्याचाच काय उद्देश असतो मित्रांनो. घ्या बरं मित्रांनो, का त्याच्या पाठीमागे लागलं त्याच्यामुळे त्याच काय ते केलं असेल असं माझ्या मनाने सांगतो ना मित्रांनो. ज्याला दिसतंय ज्याचं घडतं मित्रांनो, त्याच काय ते केलं असेल, त्याच्याच ते सतत येणे किंवा त्याला भीती देणे, भीती दाखवणे त्याला, किंवा त्याच्याच पाठीशी लागणे किंवा त्यालाच मारणे, हेच आमचा उद्देश आहे मित्रांनो. की त्याला सतत आपल्या चॅनलमध्ये कुठे ना कुठे त्याला भिडवत असतो किंवा भीती घालत असतो त्याला, आणि कोणत्या ना कोणत्या त्याला विषयावर सांगत असतो मित्रांनो. की कुठं ना कुठं त्याला भीव घालत असतो, बाबा असं आहे, त्याला कुठं दिसत असतो, तर त्याचं कर्म त्याचा पाठिंबा लागत असतो मित्रांनो. त्याच्या भीती त्याला मारून घालत असतो. त्याला केलं असं तरी भीती त्यालाच शक्यतो त्यासाठी देत असतो मित्रांनो. जसं काही केलं तर त्याच्यासमोर येऊन त्यालाच घेऊन जायचा भेटत असतो. समजा उदाहरण सांगतो ना मित्रांनो, जलसन घडतं त्याच्याबद्दल बोला मित्रांनो. मी तर पाहिलं नाही, पण चांगलं उद्दिष्ट सांगलं तुम्हाला एक उदाहरण, जे की जसं घडत आहे, जे किंवा एखादं म्हणलं मारलं दिसले, मी असं पाहिले, मी तिथं पाहिले, कोण म्हणते मला कोण मारला पाठी लागलंच आहे, तर जसं काही होत आहे. तर मित्रांनो, प्रत्येका सण का होत नाही, एक गोष्ट सांगायचं म्हणजे मित्र, एक गोष्ट सांगायचं म्हणजे प्रत्येका सण का होत नाही. आज म्हणते ते सण होता, सांगतात पाच सांगतात, सगळ्या सण का होत नाही ती गोष्ट, ते सणच का होत आहे. उदाहरण भरपूर मित्रांनो. त्याला काय म्हणतात, त्याला भूत पकड, त्याला भूत पकड, त्याला भूत पकड, सगळ्याच कापड पकडा गेलं मित्रांनो. उदाहरण भरपूर मित्रांनो, सांगायला प्रत्येकाला कारण आहे. सगळ्याच कापड दुनियामध्ये आहेत, सगळंच का पकडण्यात गेलं, त्याला ते थोडं जाणच का पकडलं मित्रांनो. प्रत्येकाचं कारण असतं. मग जे काय आपण सांगायचं उदाहरण कसं मित्रांनो, की माणसाची जी भीती आहे, आज जी कल्पना आहेत आणि जिथे काही घडत आहेत, ते काही एक आपण जे काही आपण सांगतो मित्रांनो, त्याच्यामध्ये किती टक्के आज लोक असं नाही बी म्हणू शकत नाही मित्रांनो, मी आहे बी म्हणू शकत नाही. कारण काय, आता आपण आज जे पाहतात जे काही घडत बी आहे मित्रांनो, काही काही गोष्टी न सांगता काही होत असेल मित्रांनो, तर काही आपल्याला सांगतो काय, आपण ज्या गोष्टी विषयात ठेवत नाही त्याच्यावर यश बी म्हणू शकणार, नो बी म्हणू शकणार मित्रांनो. कारण की जे लिखित आहेत त्याच्या पुढे कोण बी नाही मित्रांनो. लोकांची भय जी आहे मित्रांनो, सगळ्याच्या मनात पूर्णपणे आलेली आहे. कारण की आज माणूस कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या जागेवर सतत घाबरत असतो, की आहे का काही मित्रांनो. माणसाच्या मनामध्ये एक गोष्ट मनामध्ये खेचून धरली असते, की बाबा आहे, कुत्र आहे, आणि माणसाच्या मनामध्ये कुठं तर जागा, कसं माणूस जसं घाबरत होतो मित्रांनो, बाबा कुठं तर आपल्यासारखं वाटच की आहे म्हणून त्याच्या जागेवर मित्रांनो. हे मित्रांनो कसं असते, कोणाचं रहम असतं, कोणाचं हकीकत असते, तर अजून आपण सांगू शकणार मित्रांनो की असतं मित्रांनो. तर भरपूर जागी काही युट्यूबर हॉरर स्टोरी सांगतात मित्रांनो, त्या जागी जावा तिथं भूत आहे, त्या जागी जावा भूत आहे, त्या जागी जावा भूत आहे, त्या जागी गेले की आत्मा दिसतात, तिथे गेले माणसं मेले भूत झाले, तिथे गेले कोणाला खेचत आणि त्या जागेवर मारतात. तर भरपूर काही जे गोष्टी जुळलेल्या मित्रांनो, ते किती टक्के खरं ते आपण सांगू शकतो मित्रांनो. कारण की जे सण घडाले ते त्यालाच माहीत आहे मित्रांनो. मी असं म्हणत नाही की मित्रांनो भूत नाही बी म्हणून आणि आहे बी म्हणून मित्रांनो. मी पण माझं जे कार्य आहे मित्रांनो, ह्याच्यावर मी स्पष्ट सांगू शकत नाही की अर्थात जे सण घडले मित्रांनो, ते त्यालाच माहीत असू शकतं. कारण की माणूस प्रत्येक आपल्या जीवाला जपत असतो मित्रांनो. तर मी माझ्या मार्फत हेच आहे का नाही ह्याच्यावर आपण पूर्ण तर नाही मित्रांनो, पण तू लोकांच्या मनामध्ये भीती पक्की आहे मित्रांनो. कारण की जेव्हा घाबरतो ना मित्रांनो, तो त्याच्या मनात ती विषय जपले असतात मित्रांनो, की कोणाच्या मनात आहे म्हणून कोणाचं नाही म्हणून मित्रांनो. तर सतत आपलं जीवन आहे मित्रांनो, त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे जीवन जगायचं, त्याच्या मनानुसार त्याला जीवन जगणे भरपूर महत्त्वाचं मित्रांनो. प्रत्येक आपल्या जीवनामध्ये भरपूर काही आपल्याला छानपैकी करून द्यायचं मित्रांनो. तर जे काही आनंदाचं जीवन आहे मित्रांनो, खूप आनंदाचं जीवन जगा. कारण की आज मी तर पाहिलं नाही, पण तू तसा विचार बी कोणाच्या डोक्यात येतो, या विचार येत असतो तर मित्रांनो, तर आपलं एक रहम असू शकतं आणि कोणाचा येत बी असेल हकीकत म्हणून तर खरं बसू शकतो मित्रांनो. तर मी ह्या गोष्टीवर सत्य सांगू शकत नाही मित्रांनो, की असं ते बी सांगू शकत नाही, सत्य बी सांगू शकत नाही मित्रांनो. मी काही पाहिलेच नाही तर कोणत्या गोष्टीला मी खरं कसं पकडणार मित्रांनो. आणि जे पाहिलं त्याच्या गोष्टी सांगू शकतो मित्रांनो, जे पाहिलंच नाही, जे हकीकतच नाही, त्याला आपण मानू करू शकतो मित्रांनो. तर जे काही खरं आहे ते मित्रांनो, ह्याच्यावर अजून उलगडा झाला नाही मित्रांनो, की होत असतं त्या नसतं, ह्याच्यावर आजपर्यंत तथ्य आलं नाही मित्रांनो. आणि ह्या गोष्टी खरं मानण्यास मी परवत नाही, कारण की मी स्वतः पाहिलं नाही मित्रांनो. मी या गोष्टी मारत नाही आणि खऱ्या धरणाला मी स्वतः खरं धरू शकत नाही मित्रांनो. माझ्या तर विचारानं मी भूत आहे, मी खरं तर नाही, कारण मी स्वतः पाहिलं नाही, मी म्हणू शकत नाही मित्रांनो भूत आहे म्हणून मित्रांनो.
मी पाहिलंच नाही तर म्हणणार कसं मी भूत आहेत मित्रांनो. तर ह्यासाठी मी माझ्या चॅनलमध्ये मी जे काही सांगतो मित्रांनो तर तुम्हाला एक म्हणून जेव्हा सांगतो कारण की लोकांना हॉस्पिटल सांगणे किंवा कसं भूताच्या कहाण्या सांगणे, कोणत्या भूताचं काय सांगून म्हणजे भीती घालायचं थोडं कसं दिसलं त्याच्यामध्ये. ते आमचं एक एक कहाण्यात मित्रांनो, त्या कहाण्याला आम्हाला कसं घडवायचं असतं आणि कशा प्रकारे बनवायचं असतं हे आमचा पूर्ण उद्देश होतो मित्रांनो. त्याच उद्देशाने आमच्या व्हिडिओ बनतो आणि प्रत्येकाला मनोरंजन करतात मित्रांनो. लोकांचं मन आकर्षित करतात त्याच्यामध्ये, लोकांना पूर्णपणे त्याच्यामध्ये. तर कोणाला वाटतं तुम्ही लोकांना व्ह्यू घालून तुमचं मन कसं आकर्षित करता, लोकांना घालून लोकांना व्ह्यू घालून तुमचं असं कसं मन आकर्षित करा मित्रांनो. तर आम्ही म्हणायला लागलो मित्रांनो तुम्हाला बघा मित्रांनो, आम्ही म्हणायला लागलो तुम्हाला बघा म्हणून आमच्या चॅनलला नाही म्हणाला मित्रांनो. तुम्ही बघत आहात ते तुमची चुकी आहे मित्रांनो. भीती म्हणजे तुमची चुकी, तुम्ही भीती असून देखील का बघतात हे आमच्या चॅनलच्या महत्त्व आहे मित्रांनो. कारण तुम्हाला भीती वाटते तुम्ही कशाला बघायला तुम्ही, हे आमच्या चॅनलच्या माध्यमातून उद्देश आहे. ज्याला भीती वाटते त्याच्याकडे बघू नका नोर. तर मित्रांनो ज्याच्या आणि मनात भीती असल्या मित्रांनो तर आमच्याकडे उद्या बोल कशाला. तर आमचं सांगता मित्रांनो आमचं काम आहे की एक स्टोरी सांगणार, स्टोरी सांगणार. आज लोक स्टोरी सांगतात काय तर लोकांना पाहण्यास वाटतं मित्रांनो. हॉरर ज्याला भूताची ज्याची आवड आहे ते पाहणार मित्रांनो, ज्याची आवड आहे त्यानं पाहणार मित्रांनो, जे आवड नाही ते कशाला पाहणार मित्रांनो. हे आमच्या चॅनलचं महत्त्व आहे. ज्याला पाहायची इच्छा आहे ते पाहू शकतो, ज्याला पाहायची इच्छा नाही ते पाहू शकतो. तर आम्ही म्हणणार नाही आमच्या चॅनल पाहत नाही. हॉरर स्टोरी हे आमचं चॅनलमध्ये आमचं एक कहाणीचं पात्र आहे मित्रांनो. आम्ही त्याच्यामध्ये आमच्या चॅनलमध्ये टाकत राहणार आणि प्रत्येकाला मनोरंजन करतच राहणार मित्रांनो. ज्याची काही प्रवृत्ती जी आहे तर ऐकण्याची किंवा सहन करण्याची तो पाहिलं मित्रांनो. तर याचं आमचं मनोरंजन करण्याचं काम आहे मित्रांनो. हॉरर स्टोरी काल्पनिक असते आमचे चॅनल, आम्ही सगळं करायचे काल्पनिक आहेत पूर्ण कहाणी मित्रांनो. कोणत्या गोष्टीचं काही संबंध नाही. तुमच्या मनोसाठी आम्ही काल्पनिक का सांगतो मित्रांनो हॉरर स्टोरीची आम्ही. तुमचं मनोरंजन व्हावं किंवा तुमचं कधी टाईमपास व्हावं आम्ही हे मनोरंजन करत असतो तुमचा. आणि तुम्हाला कोणत्या ना कोणत्या चॅनलमध्ये आमचं एक उदाहरण देऊन काही ना काही एक कहाण्या सांगून तुम्हाला आम्ही तुमचा टाईमपास करतो मित्रांनो, मनोरंजन करता काल्पनिक करतात कोणत्या गोष्टीत काही संबंध नाही. तर आमचे असं टॉपिक किंवा विषय असतात प्रत्येक आनंद घ्या मित्रांनो तुम्ही. हॉरर स्टोरीमध्ये न दसकता न भीती येऊ तुम्ही पाहू शकता तर पहा मित्रांनो तुम्ही. ज्याला पाहायचं एवढं पहा पण न भिणारा माणूस पहा. कारण की आम्हाला उद्या ही गोष्ट नाही तुम्ही हॉरर स्टोरी सांगितली असं जातं. तर हे आमचं प्रत्येक व्हिडिओ म्हणून सांगता मित्रांनो की गोष्टीचा उद्देशच असता आमचा भीती घालायचा, म्हणजे भीती दाखवायचा पिक्चर दाखवून, भीतीदायक पिक्चर दाखवायचा नाही म्हणून आम्हाला मित्रांनो उद्देश आमचा. म्हणून भीतीदायक पिक्चर दाखवणे हे आमचा उद्देश आहे मित्रांनो. कहाणीचा विषयच ते आहे मित्रांनो. कोण भिणारा माणूस पाहणारा हे आमचा उद्देश नाही, भिणार व्ह्यू घालायचा आमचा उद्देश नाही, पण भीतीदायक पिक्चर दाखवायचा आमचा उद्देश आहे. म्हणजे त्यातले पिक्चरला जास्त लोकांचं अट्रॅक्टिव्ह लोक जास्त पाहणार पुढे खावते पुढे खावते हे स्टेज लोक पाहतात आणि त्याच्यामुळेच आमचा व्हिडिओला व्ह्यूज येतात आणि लोकांचं वाटतं आमचा भरतात मित्रांनो. आम्हाला त्याच गोष्टी आम्हाला पुढे सरकत असतात मित्रांनो. कारण की जसं स्टेप वाढतात तसं लोक जास्त पाहतात मित्रांनो. तर मी माझ्या चॅनल तेच प्रकारे व्हिडिओ बनवतात. प्रत्येक काही हॉरर स्टोरी जागा दाखवणे, कुठं भीतीदायक विषय दाखवणे, कुठे काही व्हिडिओ दाखवणे, तिथे काहीतरी आहे का बाबा दाखवणे, ही जागा अशी आहे ती जागा तशी आहे, तिथं इथे आहे तिथं ते आहे, तिथं कब्रिस्तान आहे त्या कब्रिस्तानमध्ये काय दिसत आहे काही कब्रिस्तान आहे इथे बघा असं कसं आहे. तर आमच्या एक दाखवून येणं लोकांचं काय ना काय म्हणजे आकर्षित करणं हे आमचं काम आहे मित्रांनो. तर पूर्णपणे आमच्या चॅनल आम्ही अशा प्रकारचे पूर्णपणे व्हिडिओ बनतात मित्रांनो. तुम्हाला कसे वाटते व्हिडिओ काय नक्की कळवत राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब वर लाईक करायचं नका. आमच्या चॅनल हॉरर स्टोरीबद्दल आम्ही स्टार्टिंग केली आहे मित्रांनो. खूप धन्यवाद, तुमचा रिस्पॉन्स चांगला भेटला आम्हाला मित्रांनो. तर आमचा व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो. तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ काय नाही आम्हाला नक्की कळत राहा. असे व्हिडिओ टॉपिक किंवा माहिती आमच्या चॅनल मित्रांनो. बाय बाय. आता व्हिडिओ बनला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आमचा हे व्हिडिओ बोलत आहे उद्या पण तुम्हाला पडेल. तर आपला थर्ड बघा मित्रांनो. आपला विषय एवढा संपतो. बाय बाय मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, अजिबात विसरू नका मित्रांनो. बाय बाय. आपल्या चॅनलला हा मित्रांनो विश्वनाथ 7611 म्युझिक चॅनल मित्रांनो. तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर बाय बाय, भेटू पुन्हा असेच मित्रांनो. बाय, सी यू. चला मित्रांनो असेच विषय छोटे मोठे घेऊन किंवा माहिती घेऊन तुमचं सोबत राहू. आणि न भिणारा माणूस अतिशय धाडसीने पहा मित्रांनो, घाबरू नका. फक्त काल्पनिक कथा ती आणि कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही मित्रांनो. तुमच्या फक्त मनोसाठी व्हिडिओ बनतात. ओके मित्रांनो, बाय बाय.